नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतो। मित्रांनो, हा चौक आहे आणि प्रत्येक ठिकाणी चौक असतो आणि अशाच गाड्या येत जात असतात। किती गाड्या, किती बाईक, किती फोर व्हीलर एका मिनिटात, एका सेकंदात किती गाड्या ह्या येवजाव करतात, बरोबर। आणि ही रहदारी सगळे स्पीड आहे, वेग आहे माणसाला। चक्राचा शोध लागला असेल तेव्हा माणसाने एवढा विचार केला नसेल की चक्र चाकाचा शोध लागला तेव्हा पहिले बैलगाड्या निघाल्या, नंतर यंत्राचा शोध लागला, तर मग बघा किती तरक्की झाली देशाची, जगाची। पण माणसाचं जे आयुष्य आहे, आयुष्य कमी झालं, कारण जेवढा वेग फिरत गेला तेवढा माणसाचा पायी चालणं, व्यायाम, पळणं, धावणं, आता हे माणसं बाईक चालून चालून, कार चालून चालूनच थकून जातात, बरोबर। तर हे व्यायाम काय करणे आणि पायी काय चालणार। म्हणून तुम्हाला वेळ मिळाला तर पायी जरूर चला मित्रांनो। पायी चालल्याने तुमची शक्ती वाढेल, तुमचा जो शरीराचा जे एक कुवत असते, कॅपॅसिटी असते, ती वाढेल। फक्त पायी चला। बाईक आता यंत्र, आता समजा हे युगच असं झालं आहे की माणूस स्पीडली त्याच्यात वेगाने, जगाच्या वेगाने म्हणतात ना, तसं चालत आहे। पण थोडं आपल्या शरीरासाठी वेळ काढा आणि पायी चला, जेणेकरून तुमचं शरीर चांगलं राहील। आणि हेच मी सांगतो की बाबा, आपल्या शरीरासाठी खरं जगायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर पायी चला, पळा। वांधा नाही, तुम्ही बाईकवर, फोर व्हीलरवर तुमचा उद्योगधंदा असेल तर तुम्ही बिंदास करा, परंतु आपल्या शरीरासाठी। तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय, अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर। मित्रांनो, पायी चला। आता वेगवान जगात तुम्ही प्रवेश केलेला आहे, वेगवान जगात तुम्ही चालत आहेत, जगाच्या वेगानं। तर चला, बिंदास चला, पण पायी चला, की जेणेकरून तुमचं शरीर चांगलं राहील आणि तुम्ही जगाबरोबर धावा, पळा, माझं काही म्हणणं नाही, पण पायी चला, पळा, धावा, बिंदास राहा, ओके। चला तर बाय। बी आर पाटीलचा तुम्हाला जय हिंद, नमस्कार। तरक्की करा आणि आपलं आयुष्य चांगलं जगा, निरोगी राहा। धन्यवाद।